भंडारा. कपाळाच्या भंडाऱ्याची ख्याती आहे का? मामांच्या तळावरती आल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता निघून जाणं हे दुर्भाग्याचं लक्षण आहे. का तर मामांच्या तळावरती आल्यानंतर अरे ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद मामांच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आली. कपाळाचा भंडारा, कपाळाला भंडारा लावत जा. आणि मुळात तुम्ही आम्ही हिंदू धर्मात जन्माला आलोय, कपाळाला काहीतरी असू द्या, कधीच कपाळ मोकळं ठेवायचं नाही. का माणसाचं नशीब कुठं असतं बाबा? कपाळ. सहज त्रास झाला तरी महिला मंडळ तुम्ही डोकं हाणून घेता, काय माझ्या नशिबाला भोग आहे. बरोबर आहे ना? इथंच घालता का? तर इथं नशीब आहे. बरोबर आहे ना बाबा? इथं नशीब आहे, इथं देवाचा वास असतो. म्हणून कपाळाला काहीतरी लावत जा. महिला मंडळ काही असू द्या, कपाळाला लावायचं. बुका लावा, बाळूमामांचा भंडारा लावा, हवं तर कुंकू कुंकू नायराय लावा, काही लावा, पण कपाळ कधी मोकळं ठेवायचं नाही. पुरुष वर्ग का जर आणि विशेष कपाळाला जर तुमच्या बुक्का असेल, कपाळाला जर चंदनाचा टिळा असेल ना तर हृदय कळवळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा. जर कपाळा भुक्का असेल, मामांचा भंडारा असेल, अरे ठेस तुम्हाला लागली तर दुःख माझ्या भगवंताला होतं, वेदना तुम्हाला झाल्या तर सहन भगवंत करत असतो. तुमच्या प्रत्येक अडचणीला, प्रत्येक संकटाला माझा भगवंत धावून येत असतो. पण अगोदर त्याला काहीतरी द्यावं लागतं, तेव्हा तो आपल्याला काहीतरी देतो. त्याचं हृदय देशी तेव्हा देशी, अगोदर त्याला काहीतरी द्यावं लागतं, तेव्हा तो आपल्याला काहीतरी देतो. मग त्याला काय द्यावं लागतं? तो तुम्हाला देव पैसा मागतो, तुमचं धन मागतो, दौलत मागतोय, काय मागतोय? तुमचा सातबारा नावा करून घेतोय. काय लागतंय देवाला? थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला काही लागत नाही गड्या. फक्त त्याच्यावरती निष्ठा, भक्ती, आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि त्यावरती असणारा प्रेमभाव असणं गरजेचं आहे. तेव्हा देव आपला होत असतो. कपाळाला काहीतरी लावा. कपाळाच्या भंडाऱ्याची ताकद संहिती, कर्मरेषा बदलण्याची ताकद. दुसरा भंडाऱ्याचा प्रकार, आपण आरती झाल्यानंतर महाप्रसाद सेवन करतो. बरोबर आहे ना? त्याची ताकद असे, मामांच्या तळावरती जो कोणी माझ्या बाळमामांच्या तळावरती आरती झाल्यानंतर महाप्रसाद सेवन करेल ना, अरे त्याच्या अंगातली कुठलीही बाधा असू द्या, कुठलीही रोगराई असू द्या, ती नष्ट करण्याची ताकद माझ्या मामांच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आहे. म्हणून मामांच्या दरबारात आल्यानंतर कपाळाला भंडारा लावत जा. का तर भंडाऱ्याची ख्याती अशी, किती ख्याती सांगू भंडाऱ्याची तुम्हाला, या मामांच्या प्रसादाची ख्याती. मी ग्रंथातलं सांगून सांगून कंटाळलो लोकांना. आता प्रत्यक्षातलं मला सांगायचं, उदाहरणासहित, स्पष्टीकरणासहित आणि प्रत्येक तळावरचे चमत्कार आहे. पण मला ह्याच तळावरचं सांगायचं, का तर मी इथंच आहे त्यामुळे. आणि पुराव्यास ती लोक इथं आहेत. मामाच्या प्रसादाची ताकद ऐका. मामांच्या प्रसादाची एवढी ताकद आहे, अरे ज्याला हात नाही त्याला हात देण्याची ताकद माझ्या मामांमध्ये, ज्याला पाय नाही त्याला पाय देण्याची ताकद माझ्या मामांमध्ये. अरे चालता येत नाही त्याला चालवतात, बोलता येत नाही त्याला बोलवतात नवे नवे. अरे निपुणिकाला सुद्धा संतान देण्याची ताकद या जगाच्या पाठीवर कुणाच्या फक्त माझ्या बाळूमामाची. बोला बोला बाळूमामाच्या नावाने, बोला बोला बाळूमामाच्या नावाने, बोला बोला बाळूमामाच्या नावाने. पाय देतात, चालता येत नाही त्याला चालवतात, बोलता येत नाही त्याला बोलवतात. निपुत्रिकाला सुद्धा संतान माझे बाळूमामा इथं देत असतात. चालता येत नाही त्याला चालवतात म्हणजे काय? तर जाहीर आहे का? लांबचं सांगणार नाही मी, याच बघ्यातलं सांगणार आहे. या बघ्यामध्ये कोळेकर मामा म्हणून एक सिव्हिल आहेत बघा. मी आल्या प्रत्येक वेळी त्यांची पहिल्यांदा गाठ घेत असतो. मला मामांची ताकद सांगायची बरं का. फक्त आजचं कीर्तन लक्ष देऊन ऐका तर तुम्हाला मामा कळतील. जाहीर आहे का? इथंच आहे ते कोळेकर मामा असतील इथं. ते ज्यावेळी त्यांना खऱ्या अर्थानं अर्धांग वायू झाला होता. काय बाबा? अर्धांग वायू म्हणजे अर्ध्या अंगातून वारा निघून गेलं होतं. एक हात उचलत नव्हता, एक पाय उचलत नव्हता, अर्धांग वायू झाला. चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, खाता येत नव्हतं, पेता येत नव्हतं. दवाखान्यामध्ये गेले. मला सांगितलं महाराज 4 लाख रुपये खर्च झाला, 4-5 लाख रुपये खर्च झाला, पण दवाखान्याचा फरक नाही. डॉक्टरांनी सांगितलं पेशंट घरी घेऊन जा, काही होऊ शकत नाही, गॅरंटी नाही. म्हणजे काय म्हणजे गॅरंटी नाही, पेशंट तुम्ही घरी घेऊन जा म्हटले. मग त्या मामांची बाळूमामांवरती फार भक्ती होती, फार निष्ठा होती, फार पहिल्यापासून ते असणारे कोळेकर मामा मामांची भक्ती करत होते. त्यांनी सांगितलं डॉक्टरांचा विलाज होत नाही ना, वैद्याचा विलाज होत नाही ना, मग एक करा, मला इथून घ्या आणि बाळूमामांच्या तळावरती नेऊन सोडा. काय म्हणले? मला दवाखान्यातून घ्या आणि मामांच्या तळावरती सोडा. मग ते त्या डॉक्टर पासून सुटले, ह्या डॉक्टर कसे आले.